भाजप इथून पुढे 2029चा विचार करत आहे आणि 2029चा विचार करताना कळमनुरी जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये भाजपकडं कुठलाही मोठा चेहरा नाही आहे, स्टार चेहरा नाही आहे जो निवडणूक जिंकू शकेल. कळमनुरी मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची सत्ता आहे आणि त्या संतोष बांगरला टफ देणारा भाजपकडे चेहरा नाही आहे. इन केस 2029ला जर का शिंदेसोबत युती राहिली नाही आणि भाजप संपूर्ण स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेत असेल, तर हा कळमनुरी मतदारसंघ स्वतःच्या खिशात घालण्यासाठी त्यांच्याकडे सध्या एक उत्तम पर्याय म्हणजे प्रज्ञा सातव. झालं काय की सध्या प्रज्ञा सातव या ॲक्टिव्ह राजकारणात नाही आहे, त्या लोकांमधून निवडून गेल्या नाही आहे, त्याच्यामुळेच त्यांची सध्या ताकद नाही आहे. परत काँग्रेसमध्ये असल्यामुळं निधी मिळायला प्रॉब्लेम होतो, ते कार्यकर्ते नाराज होते. मात्र आता ज्यावेळेस त्या BJPमध्ये येतील त्यांना पुन्हा विधान परिषदेत पाठवण्यात येईल असं जास्तीत जास्त शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यातून जो निधी मिळेल कार्यकर्ते खुश होतील आणि पक्ष त्यांचा जो इंडिपेंडंट कार्यकर्त्यांची जी बांधणी आहे ती चांगली होईल आणि त्यांच्या रूपाने कळमनुरी मतदारसंघात संतोष बांगर यांना टफ फाईट देणारा एक स्ट्रॉंग उमेदवार भाजपला मिळेल, जेणेकरून इन केस 2029ला जर का इंडिपेंडंट लढायची वेळ आली तर प्रज्ञा सातव यांच्याकडे ती एक संधी राहील